बाळ मोठं व्हायला लागलं आता. गेल्या 5 वर्षांमध्ये तिने मला हजारो प्रश्न विचारले आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं तिला समजेल असं मी तिला उत्तर दिलं. तिच्या शंका असायच्या, तिला बरेचसे प्रश्न पडायचे. काही प्रश्नांची उत्तरं ती स्वतःच द्यायची आणि काही प्रश्नांची उत्तरं ती मला विचारायची. माझ्या एका फ्रेंडचं लग्न झालं आणि ते व्हिडिओज मी आज पोस्ट केले होते माझ्या ID वरती आणि मी तिला सहज दाखवत होते की बघ लग्न असं झालं. फोटोज वगैरे तिला मी दाखवत होते फोनमध्ये. ते अशी स्क्रोल करता 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 अचानकच तिने माझ्याकडे असं पाहिलं अँड शी वॉज लाईक, मम्मा तुझं लग्न कधी आहे ग? आय वॉज सरप्राईज. मी तिला म्हटलं, बेबी माझं लग्न झालंय. हां, मी कुठे होती मग तेव्हा? मला का नाही घेऊन गेलीस तू तुझ्या लग्नाला? मी म्हटलं तू नव्हतीस बाळा, मी तुझ्या टमीमध्ये होती का? मी म्हटलं नाही, तू नव्हतीस तेव्हा. बोलता बोलता तिने अचानकच रडायला सुरुवात केली. मला तू न सांगता लग्न केलंस, तू मला घेऊन नाही गेलीस तुझ्या लग्नाला आणि आपलं ठरलं होतं ना की आपण सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या. तू मला सांगितलंय ना की तू मला सांगायचं, मी तुला सांगायचं, मग तू मला सोडून कसं काय? आता तिला मी कसं समजू आणि काय सांगू? खरंच म्हणजे काही प्रश्न अनुत्तरित होते आणि अनपेक्षित होते ॲक्च्युली. खूप काही सांगावंसं वाटत होतं, बट 5 वर्षांची आहे ती, सो मी त्या गोष्टी सायलेंटली हे केले की ठीक आहे. तिला म्हटलं जेव्हा तू हळूहळू मोठी होशील ना तेव्हा 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 तुला हळूहळू सगळ्या गोष्टी कळत जातील, पण आता नको आपण ह्या गोष्टीवरती बोलूया. आणि देन ती लगेच शांत झाली. तिला कळलं की मम्माला काहीतरी हर्ट झालं आहे. अँड देन ठीक आहे मम्मा, जाऊ देत, आपण ना लग्नाला नको जाऊयात, आपण ना छान फिरायला जाऊयात. तिथे मग मी तुझ्यासाठी शॉपिंग करते आणि तू माझ्यासाठी शॉपिंग कर. सो मी तुमच्याशी एक आशा करते की बरेचसे पेरेंट्स असतील मे बी काही ना काही इश्यूज. सो जेव्हाही तुमची मुलं तुमच्याशी काही गोष्टी विचारतील तर त्यांचं एज ते आहे की ते तुमच्याशी क्युरियसली बोलतील, तुम्हाला विचारशील. सो त्यांच्यासमोर रडण्यापेक्षा, फर्स्टेट होण्यापेक्षा किंवा ते त्यांना कळण्यापेक्षा गोष्टी सायलेंटली हसून हँडल करा, जेणेकरून ते ट्रॉमाटाईज नाही होणार किंवा कुठल्याही गोष्टीचा त्यांच्यावरती असा वेगळा इम्पॅक्ट नाही पडतात. जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं त्या गोष्टी तुम्ही त्यांना स्मूथली समजावून सांगू शकता. बट जर तुम्ही या अशा हार्ड काही सिच्युएशनमध्ये असाल तर जेंटल पॅरेंटिंगने किंवा त्या गोष्टी एकदम सायलेंटली हाताळायला शिका. कारण त्यांचं वयच ते की त्यांना प्रश्न पडतात आणि ते पडणं साहजिक आहे.